रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी 600 माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार। माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून शाळेचे ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम संपन्न। केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी 600 माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार घेतला असून या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून शाळेत सकाळी ध्वजारोहण, माजी विद्यार्थ्यांनी केज शहरातून प्रभात फेरी काढून दिवसभर शाळेत विविध कार्यक्रम घेतले आहेत। या शाळेमधील माजी विद्यार्थी हे डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनियर, कलेक्टर, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यासह अनेक पदावर मोठे अधिकारी झालेले आहेत। केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ही तालुक्यातील नामांकित शाळा म्हणून शाळेची ओळख होती, परंतु मागील 2 ते 3 वर्षापासून ही शाळा मोडकळीस आलेली आहे। या शाळेमध्ये विद्यार्थी नसल्याने ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला गतवैभव मिळवून देण्याकरिता माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे। जून 2026 या शैक्षणिक वर्षात या शाळेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी ताकदीने व जोमाने कामाला लागले आहेत। या माजी विद्यार्थ्यांनी सध्या शाळेच्या रंगरंगोटीसह इतर कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत। या माजी विद्यार्थ्यांची केज शहरात प्रभात फेरी काढून शहरातील नागरिकांना आपली मुले, नातवंड यांचे येणाऱ्या शैक्षणिक वर्गामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत ॲडमिशन करावे असे आवाहन केले आहे। जिल्हा परिषद शाळेचं वैभव सांभाळण्यासाठी या सगळे जण या ठिकाणी उपस्थित आहेत। आज मला या ठिकाणी सांगावं वाटतं की सर्वप्रथम या युनिटचं आज एकदम खस्ता हालत असताना सुद्धा मी आमच्या सर्व इनामदार मंडळींचं या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी हे युनिट आज एवढी घरघर असताना सुद्धा कुणीही आपल्या प्रॉपर्टीची, जागेची मागणी केली नाही। आम्हाला या ठिकाणी युनिट आमचं उज्ज्वल भविष्य व्हावं, या ठिकाणी आम्ही घडलो, वाढलो, त्याचं या ठिकाणी व्यवस्थितपणे संगोपन व्हावं। परंतु आजच्या या काळामध्ये मी सरांना अवगत करू इच्छितो की नगर पंचायतनं या भागाची, या शाळेच्या जागेची जिल्हा परिषदकडे मागणी ज्यावेळेस केली तर त्या मागणीमध्ये आम्ही उल्लेख केला की आपण या ठिकाणी छोट्या व्यापाऱ्यासाठी व्यापारी संकुल व्हावं आणि बाजार तळासाठी जागा व्हावी आणि जिल्हा परिषदेची शाळेची आज परिस्थिती आहे त्याची भव्य आणि दिव्य इमारत आमच्या हातून घडावी। कुणी चुकीचं मेसेज गेला असेल तरी तशा पद्धतीचा प्रयत्न होऊ नये आणि आपण सगळे मिळून हे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत। परंतु मी एक संस्था चालक आहे आणि चौरे सर तिचे साक्षीदार आहेत की ज्यावेळेस इथं विद्यार्थी संख्येमुळे जर पद उडत असतील तर मी माझ्या शाळेतले विद्यार्थ्यांचं ऍडमिशन या ठिकाणी देऊन मी ते पद वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी ही शाळा आज सांभाळण्यासाठी मला या ठिकाणी खेदाने सांगावं वाटतं की सर ही जी झाडं लावलेली आहेत तर आज रायकोळ सरांच्या आवाजामध्ये ती दम दिसून आला जुना, ही झाडं सुद्धा त्या आवाजानेच वाढलेत। परंतु दुःखाची गोष्ट आहे की 10 वर्षामध्ये या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मार्फत आज त्या ठिकाणी एक सुद्धा झाडाचं संगोपन करता आलं नाही, दुःखाची बाब आहे। आणि आम्ही सगळे आजूबाजूला राहणारे आम्ही सगळे रहिवासी पूर्ण ताकदीनं सांगतो की आम्हाला ह्या भागामध्ये शाळा जिवंत राहिली पाहिजे, ही जागेमध्ये गतवैभव प्राप्त झालं पाहिजे आणि या ठिकाणी त्याचा सदुपयोग झाला पाहिजे। आणि आम्ही मागणी केलेली जर तुम्हाला रास्त वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य केलं पाहिजे। नंतर गाववाल्याचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाबरोबर आम्ही राहू।
परंतु या ठिकाणी गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एक बाजार तळ झाला पाहिजे, छोटे मोठे व्यापाऱ्याची इथं दुकाने झाले पाहिजे आणि त्या दुकानाबरोबर इथं भव्य आणि दिव्य या ठिकाणी शाळेची इमारत उभी राहायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला गतवैभव प्राप्त होईल. आता इथलं माध्यमिक युनिट कंप्लीट बंद आहे, उच्च माध्यमिक युनिट बंद आहे आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त प्राथमिक युनिट चालू आहे. परंतु त्या ठिकाणी सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्याशिवाय दुसरा विद्यार्थी या ठिकाणी नाही. तर शपथ वाहताना सुद्धा आम्ही अशी शपथ व्हायला पाहिजे होती की आम्ही या ठिकाणी ऍडमिशन वाढवण्यासाठी प्रयत्न करू, परंतु आमच्या घरातला प्रत्येक विद्यार्थी छोटा नातू आम्ही या ठिकाणी शाळेत घालू आणि त्याचं भविष्य पंतू असेल नातू असेल त्याला आधी घाला, नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण शेजाऱ्याच्या घरात अशी भूमिका करू नका. आणि आपण ती भूमिका जर घेणार नसाल तर आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि आम्ही मागितलेला प्रस्ताव जर सगळ्याला मान्य असेल तर आमच्या भूमिकेशी तुम्ही राहा आणि तुमची जी भूमिका असेल, नाहीतर आम्ही आमचा प्रस्ताव माघारी तुमच्या भूमिकेवर आम्ही 100% आहोत आणि त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं चुकीचं वातावरण काही निर्माण होणार नाही, कुणाही चुकीचा काय संदेश जाणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपण सगळे मिळून खांद्याला खांदा लावून लढू आणि या जिल्हा परिषद शाळेचं गतवैभव प्राप्त करून देऊ. आम्ही सर्व इनामदार बांधव तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही कदापि आमच्या जागेसाठीची आमची मागणी कधीही करणार नाही, या भूमिकेत आम्ही ठामपणे राहू. म्हणून मी स्थानिक आमच्या सगळ्या भावकीचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्या गावकऱ्यांनी घेतलेला, माझ्या विद्यार्थ्यांनी घेतलेला जो काही निर्णय असेल त्याबरोबर आम्ही राहण्याची मी शपथ घेतो आणि या ठिकाणी कुठलंही चुकीचं होणार नाही, याचं गतवैभव प्राप्त होईल यासाठी तुम्ही आम्ही सगळे हातात हात घालून नेहमीसाठी प्रयत्न करू, एवढीच गवाही या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय भारत, जय संविधान. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.